फुलावर घेते, आज फुलावरची भाजी करते। आज छान फुलावरची भाजी करायची आहे। आज अशी कापून घेतली मध्यम आकाराची कोबी फुलावर छानपैकी। आता गरम पाणी करते आणि त्याच्यात ही फुलवर उकडून घ्यायची, कारण फवारा मारलेला असतो ना, त्याच्यामुळे उकडून घ्यायच्या। थोडं मीठ टाकायचं त्याच्यात, म्हणजे कीटक सगळे निघून जातात आणि फुलावर खायला छान लागते। हे असं चाळून घ्यायचे, चांगले उकडून घ्यायचे। उकडलेली चांगली असते, कीटक निघून जातात। गरम पाण्यात उकळून घ्यायची, उकळे फुटेपर्यंत उकळूच द्यायचे। अशी या भांड्यात ओतून घ्यायची। तेल टाकते, मोहरी टाकते, चांगली तडतडू द्यायची ती। लसणाच्या 2-4 कापोळ्या टाकल्या, मसाले टाकायचे, आणि ही फ्लावर टाकायची। छान येते अशी रस्सा, थोडी रस्सा असलेली फ्लावर छान लागते। चवीनुसार मीठ टाकते, आणि रश्श्याला लागणारे शेंगदाण्याचं कूट टाकते। छान चाळून घेते, मंद गॅस करते आणि असं झाकण ठेवून देते 2 मिनिटं, 2 किंवा 3 मिनिटं मंद गॅसवर शिजू द्यायची। किती छान आहे बघा, ही फुलावरची भाजी अशी बनली। रस्सा पुन्हा आटून गेला, थोडासा राहिला। बघा ही पनीर भाजी, भाकर आणि कोशिंबीर आता जेवायला देते मुलाला।